गोवा आणि रशियन टुरिस्ट कित्येक वर्षांपासून जुळलेलं समीकरण. रशियन लोक गोव्यात येतात, राहतात, सेटल होतात. आपली पोरं गोव्याला गेली की त्यांच्यासोबत फोटो काढून परत येतात. सगळं कसं सुशेगात. पण मागच्या काही दिवसांपासून गोव्यात आलेले रशियन पर्यटक, रशियन लोकांना आपली घरं भाड्यानं दिलेले गोयंकर आणि सामान्य गोयंकारांमध्ये एक भीतीची लाट पसरली. कारण आहे दोन रशियन महिलांचा अत्यंत विचित्र पद्धतीने झालेला खून. या दोन खुनांमागे असलेला 15 महिलांचा खून केल्याचा दावा करणारा रशियन सिरियल किलर. 15 जानेवारीच्या रात्री पोलिसांना गिरकरवाडा हरमल इथं एका रशियन महिलेचा मृतदेह सापडला. तिच्याच घरात नग्न अवस्थेत, हात बांधलेले, गळा चिरलेला. पोलिसांनी प्रचंड तत्परता दाखवत एका संशयित रशियन आरोपीला अटक केली. पण तोवर पोलिसांना आणखी एका रशियन महिलेचा मृतदेह सापडला. नग्न अवस्थेत, हात बांधलेले, गळा चिरलेला. दोन्ही खुनांचा एकच पॅटर्न, दोन्ही खुनांमागे एकच मास्टरमाइंड आणि त्याच मास्टरमाइंडने दिलेली, आपण फक्त हे दोनच नाही तर 15 खून करून 15 जणींना मोक्ष दिला आहे अशी कबुली सगळ्या गोव्याचा थरकाप उडवून गेली. हीच थरकाप उडवणारी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. एलिना कास्तानोवा 37 वर्षांची रशियन पर्यटक. 24 डिसेंबरला ती गोवा फिरायला आली तेव्हा तिची ओळख अलेक्सी लिओनोव याच्यासोबत झाली. दोघंही रशियन, त्यामुळे ओळख मैत्रीत आणि मैत्री प्रेमात बदलायला वेळ लागला नाही. दोघं लिव्हिनमध्ये राहायला लागले. गोव्याच्या गिरकरवाडा हरमल भागात त्यांनी रूम भाड्याने घेतली. 15 जानेवारीच्या रात्री कास्तानोवा आणि लिओनोव यांच्यात भांडण झालं. कास्तानोवाने घराशेजारी राहणाऱ्या एका रशियन महिलेला मध्यस्थी करून भांडण सोडवायला सांगितलं. पण या महिलेने मध्यस्थी करायला नकार दिला आणि ती आपल्या घरात निघून गेली. पण रात्री 10-10:30 वाजण्याच्या सुमारास या रशियन महिलेला एलिना कास्तानोवाच्या किंकाळ्या ऐकू आल्या. त्यामुळे तिने धावत जाऊन पाहिलं तर तिला लिओनोव पहिल्या मजल्याच्या बाल्कनीतून उडी मारून पळून जाताना दिसला. तिने लागलीच घरात जाऊन पाहिलं तर कास्तानोवा रक्ताच्या थारोळ्यात पडलेली, तिचे दोन्ही हात बांधलेले, अंगावर एकही कपडा नव्हता. या रशियन महिलेने घरमालकांना घडलेली घटना सांगितली. घरमालक उत्तम नाईक यांनी पोलिसांना कळवलं. पोलीस आले. मृतदेह गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आणि तपासाला सुरुवात झाली. पोलिसांना प्राथमिक माहिती मिळाली की लिओनोव आणि कास्तानोवा मागच्या महिन्यापासून इथं एकत्र राहत होते. कास्तानोवाची हत्या करून तो लगेचच घरातून पळून गेला. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली, खबरांचं नेटवर्क ॲक्टिव्ह केलं, सीसीटीव्ही फुटेज चेक केलं आणि लिओनोवला ताब्यात घेतलं. चौकशीत त्याने एलिना कास्तानोवाच्या खुनाची कबुली दिली. तपास सुरू असतानाच पोलिसांना 16 जानेवारीला एक फोन आला. मोर्जीच्या मधलावाडा भागात एलिना वानिवा या रशियन महिलेचा तिच्याच घरात गळा चिरून खून करण्यात आलाय. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली तेव्हा त्यांना दोन्ही खुनांचा पॅटर्न सेम असल्याचं लक्षात आलं. हात बांधलेल्या अवस्थेत, शरीर नग्न आणि गळा चिरलेला. साहजिकच पोलिसांचा पहिला संशय गेला तो अलेक्सी लिओनोव याच्यावर. पोलिसांनी चौकशी केली आणि त्यानं या दुसऱ्या खुनाची सुद्धा कबुली दिली. एलिना वानिवा 37 वर्षांची रशियन पर्यटक 10 डिसेंबरला गोव्यात एका ग्रुपसोबत फिरायला आली होती. ती मोर्जीच्या मधलावाडा इथे एका भाड्याच्या घरात राहायची. गोव्यात आल्यानंतर तिची ओळख अलेक्सी लिओनोव याच्यासोबत झाली. अलेक्सी अधूनमधून वानिवाच्या घरी येत जात असायचा. 14 जानेवारीला तो वानिवाच्या घरी गेला. रात्री या दोघांमध्ये भांडण झालं आणि त्याच मध्यरात्री लिओनोवने तिची गळा चिरून हत्या केली. नग्नावस्थेत तिचा मृतदेह घरातच टाकला आणि तिथून पळून गेला. पण एक दिवस झाला तरी एलिना वानिवा बाहेर आली नाही. ग्रुपमधल्या कोणालाच रिस्पॉन्स दिला नाही म्हणून तिच्या ग्रुपमधले लोक घरी आले. घरमालकाच्या मदतीने दार तोडून पाहिलं तेव्हा समोर होता एलिना वानिवा हिचा कुजत चाललेला मृतदेह. लागलीच पोलिसांकडे तक्रार देण्यात आली आणि एलिना वानिवाचं हत्या प्रकरण समोर आलं. पोलिसांच्या ताब्यात संशयित आरोपी होता. त्याने कबुली दिली होती. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे तो या दोनच खुनांची कबुली देऊन थांबला नाही. या 2 हत्या सोडून मी आणखी 15 जणींचा खून करून त्यांना मोक्ष दिलाय अशी कबुली अलेक्सी लिओनोवने पोलिसांसमोर दिली. त्यानं सांगितलं, मी गोव्यातच नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी हत्या केल्यात. हरमल, मोर्जी, कोरगाव परिसरातही खून केलेत. शिवाय हिमाचल प्रदेशमध्येही काही जणांना मोक्ष दिलाय. साहजिकच प्रश्न पडतो का, कसा आणि हा सिरियल किलर आहे कोण? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अलेक्सी लिओनोव हा रशियाचा. साधारणपणे 2023 पासून तो गोव्यात राहतोय. रशियन महिलांना हेरायचं, गोड बोलून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं आणि त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवायचे. मग त्यांच्याकडून पैशांची मागणी करायची आणि पैसे दिले नाहीत, दुसऱ्या कोणाशी संबंध असल्याचा डाऊट आला तर त्यांना आधी विश्वासात घ्यायचं, त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवायचे आणि संबंध सुरू असतानाच त्यांचे हात पाठीमागे बांधून अत्याचार करतच त्यांचा खून करायचा. हा त्याचा पॅटर्न.
जो त्याने नुकत्याच उघडकीस आलेल्या दोन्ही खुनांमध्ये वापरला. लिओनोव्हवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 126(2) आणि 103(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. तपास करत असताना त्याने आणखी 15 खून करून त्यांना मोक्ष दिल्याचा विचित्र दावा केलाय. पण ते खून कुठे केले याबद्दल मला आठवत नाही असं उत्तर तो देतोय. 2 महिन्यांपूर्वी हरमल इथे एका आसामच्या महिलेचा मृत्यू झाला होता. तेव्हा पोलिसांनी नैसर्गिक मृत्यूची नोंद केलेली, पण या महिलेचा खून झाला होता आणि तो सुद्धा आपणच केला आहे असा दावा लिओनोव करतोय. आपण हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा काही खून केल्याचं तो सांगत असल्यानं सध्या गोवा पोलीस हिमाचल प्रदेश पोलिसांच्या संपर्कात आहेत. तपास करताना तो वारंवार आपला जबाब बदलत असल्यानं लिओनोव हा मनोरुग्ण असल्याचा संशय सुद्धा व्यक्त केला जातोय. जेव्हा त्याला पकडलं होतं तेव्हा तो अंमली पदार्थांच्या नशेत होता असा संशयही पोलिसांना आहे. त्या दृष्टीनेही पोलिसांचा तपास सुरू आहे. सध्या लिओनोवला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 1995 ते 2009 या काळात सुद्धा गोवा हादरलं होतं एका दुपट्टा किलरच्या भीतीनं. सरानंद नाईक उर्फ दुपट्टा किलरनं 16 जणींचा खून पचवला होता. तेव्हा गोव्यानं दहशत अनुभवली होती. आता गोव्यात पुन्हा दहशत आहे. प्रेमाच्या जाळ्यात अडकवणाऱ्या आणि पैशांच्या हव्यासापोटी शरीर संबंध ठेवतानाच हत्या करणाऱ्या रशियन किलरची. पण खरं गूढ आहे त्या 15 खुनांचं आणि हा सिरियल किलर सायको किलर असण्याचं.